निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो. हा ताई, मी पुण्यावरून बोलते. हा, अनुभव बोला. शेअर करायचा होता. हा, आता अनुभव करू शेअर शकता का? करायचा होता. हा, करू शकते आता. हा, तुम्हाला वेळ आहे सांगा. ना? हो 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 आहे ना. हा, माझा म्हणजे 30 वर्षापूर्वीचा अनुभव आहे. हा पूर्वीचा आहे, नाही का? हा हा, तर आता ते मला कसं स्वामी सेवेत आल्याच्या नंतर कळलं ना की अनुभव कसा शेअर करायचा, काय ते आता अनुभव. हा हा, तर कधी काय असं नव्हतं ना पूर्वी. बरोबर. पूर्वी नव्हता. हो, तर मग असंच आम्ही तिघी जण, माझ्या लग्नाच्या अगोदरची गोष्ट आहे. माझी आई होती आणि तुमचं नाव सांगू शकता का आधी ताई? नाव नाही सांगू शकत. बरं बरं, नका सांगेन सांगू. कधीतरी असं. हो हो. हा, तर माझी आई होती, मी होते आणि अजून एक बाई होती आमच्या बरोबर. आम्ही तिघी जणी होतो. माझं लग्न ठरलं होतं नुकतंच तेव्हा. अच्छा अच्छा अच्छा. किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? 30 वर्षापूर्वीची गोष्ट. अच्छा. हा हा. तर मग आता आम्ही देवीला चाललो होतो, काळूबाईला, नाही का? काळूबाईला चाललो होतो. हो, काळूबाईला चाललो होतो. आणि तिथं गेलो. तिथं कसं आहे माहितीये का, तिथं गेल्याच्या नंतर ज्यावेळेस पौष पौर्णिमा असती ना, तेव्हा तिथं राहावं लागतं. तेव्हा तिथं त्या डोंगरावरती राहावं लागतं. आणि पूर्वी लहानपणी आम्ही असं राहायचो गेलं की. मग तेव्हा काय त्यावेळेस ना जायला पहिलं राहायचो, पण नंतर आम्ही तिघी गेलो तेव्हा कोणीच नव्हतं जोडीला. असं आम्ही गेलो आणि राहिलोच नाही, उतरलो खाली. म्हणजे निघायचं होतं आम्हाला. तर त्या दिवशी पौर्णिमा होती. अरे बापरे. हा, पौर्णिमा होती त्या दिवशी. आणि आदल्या दिवशी आम्ही गेलो, दर्शन वगैरे घेतलं आणि खाली उतरत होतो डोंगरावरून. आणि तेव्हा असे पायवाटा वगैरे होते ना, पायवाटा होत्या. हा, असे डोंगरातूनच चढ उतर करून जावं लागायचं, चढून असं. तर मग तिथं अशी सगळी लोक, गर्दी बिर्दी खूप. आणि आई म्हणली की आपण आता जायला लागेल आपल्याला, तर मग परत उशीर होईल, जाऊ. मग म्हटलं आम्ही तिघी जणी, म्हटलं जाऊ, बरं ठीक आहे. तर एवढा गोंधळ, एवढी गर्दी होती ना तिथं ताई. तर त्याच्यातून काय झालं, त्या बाईचे पैसे आईजवळच आणि आईचे माझे पण पैसे आईजवळच होते, दोघींचे पण पैसे. आणि त्या चालायचं म्हटलं ना देवी वगैरे घेऊन, तर दर्शनाची बारी म्हणजे नाही का अशी वेगळी असती आणि ते देवींचं वेगळं असतं, असं असतं. आणि ते असं साखळी कशी धरतात तसं धरून असं चालतात. तेवढ्या गर्दीतून आम्ही ताई चाललो ना खाली, तर जाता जाता आहे ना असं चुकलो. हा, चुकलो म्हणजे काय झालं नेमकं, आई आहे ना आमची, ती आम्हाला बघत बघत त्या माणसांनी असं ढकललं ना जोरात, मध्ये येऊन देत नाही साईडने सुद्धा. मग ते असं चालत चालत गेलो ना आम्ही, नाही का, आम्ही असं गेलो कडेकडेने चालत चालत. आई आमची सुटली मधूनच हातातून. आई गेली एकीकडं, आम्ही दोघी जण एकीकडं, असं झालं. आणि हा, मग आम्ही दोघी राहिलो. तर मग आता आमच्या दोघींकडे पैसेच नव्हते. मग आता आई गेली कुठं गेली, काय झाली. आणि आता मला असं टेन्शन आलं ना तेव्हा की म्हटलं नाही का की आता आई गेली, मी जर म्हटलं माझं काय झालं तर उद्या पण माझ्या आईला काय नाही का, असं वाटायचं मला. आणि ती अशिक्षित म्हणजे शिकलेली नव्हती. आणि आणि आता त्यावेळेस माझं 7वी शिक्षण झालेलं आणि ती बाई पण काही शिकलेली वगैरे नव्हती. मग असं करता करता निघालो, चाललो. तर ताई त्या पिरियड मध्ये म्हणजे त्यावेळेस आहे ना, आमची आई चालत 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 त्या डोंगरावरून खाली उतरून गेली पण. हो, एवढ्या उंच डोंगरावरून ती खाली उतरत गेली. आणि आम्ही तिथं शोधलं तर सापडणच. मग शेवटी काय झालं, तिथं माझ्या जावेची आजी भेटली आम्हाला, नाही का. तर मग त्या म्हणजे त्या आजी भेटायच्या अगोदर आहे ना, मी आमच्या मिस्टरांचे मेहुणे भेटले, म्हणजे मामाचा मुलगा भेटला. तर त्यांना म्हटलं की मी आता नवीनच लग्न ठरलं होतं, मी थोडं ओळखलं. म्हटलं अहो आम्ही असं चुकलोय. तर त्यांनी काय आम्हाला ओळखच नाही दाखवली जास्त. ते गेले पुढे निघून. तर म्हटलं जाऊ दे आता, नाही का. मग मी काय केलं,
म्हटलं मी पण चालत चालत त्या बाईला म्हटलं मी की तुम्ही इथंच थांबा मामी. तिला त्यांना मामी म्हणायचे मी, मामी तुम्ही इथंच थांबा एका जागेवरती, इथं आई कुठं सापडली तर बघा, मी तोपर्यंत बघते. मी ते डोंगर किती उंच आहे काळूबाईचा, तेवढं उतरून आहे ना ते पायी वाटेने आहे ना खाली आली चालत चालत. मी रडते एकीकडं, हो रडते एकीकडं, बघते एकीकडं, रडते एकीकडं, बघते एकीकडं. ते काठीवाले फुगेवाले लोक असतात ना, लोक पायी जायची यायची, अशी बघायची माझ्याकडं. आणि तेव्हा अशी साडी बिडी घातलेली, मी तरुणच दिसायची नाही का. हा मग खाली उतरून आले तर मग तिथं बघितलं तर कुठं दिसा नाही आई. मग ते पोलीस असतात नाही का, ते तंबू वगैरे ठोकलेले पोलीस लोक असतात तिथं. तर मग त्यांना मी म्हंटल की अहो असं असं, म्हणलं बाई आई म्हंटल माझी दिसली का तुम्हाला, इथं आली होती का. तर मग ते म्हटले की नाही दिसली. तर मग परत मी रडत रडत वरती गेले ताई ते डोंगरावरती नाही का. हो परत रडत रडत वरती गेले आणि मग परत गेले ना वरती. तर मी तिथं म्हणजे चढून डोंगर खाली एकदा आले परत वरती गेले. मग तेव्हा आमच्या जावेची आजी भेटली. मी म्हणलं आजी असं असं झालंय, म्हटलं आम्ही चुकलोय. तर मग त्या काय म्हणले आजी की थांबाई म्हणले, तुम्ही दोघी इथंच थांबा, आपण मला मी जाताना मग आमच्या गाडीत घेऊन जातो. म्हणजे घरी नाही का कोरेगावला, त्यांचं गाव कोरेगाव आणि आमच्या मामाचं गाव इकडे बकोरी वाघोलीच्या खालती, नगर रोडच्या तिकडं. तर मग मी म्हंटल ठीक आहे, पण ती बाई काय ऐके ना, माझ्या बरोबर होती ती. त्या म्हटल्या की नको आपण जाऊया. म्हटलं बरं ठीक आहे, पण जाऊया म्हटलं. जायचं तर आमच्याकडे 1 रुपया पण नव्हता जवळ, तिच्या जवळ पण नाही, माझ्या जवळ पण नाही. मला असलं रडायला यायचं. मग म्हटलं आजी आम्हाला तर जायचंय म्हटलं, पण पैसेच नाही आमच्याकडं, तर कसं करायचं ना. तर म्हटलं मग तुम्ही द्या पैसे. मग मी आईला बाई म्हणायचं, म्हटलं बाई बाजारला आली ना मग की तुम्हाला तुमचे पैसे देऊन टाकेल. बरोबर म्हणजे बरं हो. तर मग त्या आजीने काय केलं, 40 रुपये दिले ताई तेव्हा. 40 रुपये दिले. मोठी किंमत होती त्या 40 रुपयाला. हो ना. मग 40 रुपये दिले. मग तिला 20 रुपये दिले, मला 20 रुपये दिले. म्हटलं ठीक आहे. आणि सकाळ धरून असं खाल्लं पिल्लं नव्हतं दोघींनी, काहीच उपाशीच आम्ही दोघी जणी. आणि मग म्हटलं मामी चला. तर ताई तिथे ना आम्हाला एका माणसाने असं म्हणजे हिरलं होतं नाही का. तर चालताना बिलताना म्हणजे असं दिसत होतं ना की हे चुकलेले त्यांचं कोणी नाही. तर मग एक माणूस म्हणायचे, ते 1-2 माणसं म्हटले की नाही का चला आम्ही सोडतो. तर मला जरा थोडंसं कळलं की म्हटलं नाही आमचं आहे म्हणलं ओळखीचे, खाली येत म्हणलं जाऊया नाही का. मग तिथं देवीला मी आडजोड आले, म्हटलं असं तसं आई भेटू दे, गेली असले तर जाऊ दे नाही का, पण भेटू दे म्हटलं खाली तरी कुठंतरी. मग तसं आम्ही दोघी जणी ना चालत गेलो. पण ना उतरता एक ठिकाणी ती असं हे असतं ना भजी वगैरे नाही का असतं असं. मग ती गाडी भेटली. मग त्यांना म्हटलं की आम्हाला आहे ना एक भजी द्या म्हणलं, दोघींना 2. मग दोघींना 2 भजी दिले नाही का प्लेट. तर दोघींनी 2 भजीचे प्लेट खाल्ले ताई. 4 रुपयाचे त्यावेळेस नाही का. 4 रुपयाचे 2 प्लेट खाल्ले. तर 4 रुपयाचे 2 प्लेट खाल्ले ताई त्यांनी. आणि मग खाली किती राहिले ताई, 16 रुपये राहिले नाही का आमच्याकडं. 16 रुपये राहिले. मग आम्ही आलो खाली. परत तिथं चौकशी केली, तिथं पोलीस स्टेशनला, तिथं म्हणजे त्या गावामध्ये खाली आल्याच्या नंतरून ते आंबाडी गाव म्हणतात तिथं. तर मग मी त्यांना म्हटलं की असं झालंय म्हटलं. तर ते पोलीस म्हणले हो का. तर मग दुसरा पोलीस म्हणलं की बाई गेली म्हटलं, एक बाई अशी त्यांनी वर्णन सांगितलं. म्हणलं हो. मग गेली आई आमची, पोचली 3 वाजता जाऊन कुठं तिकडं गावाला आमच्या. हो पोचली होती. आणि मग गेली. तर मग आम्ही गेलो तिथं बसलो. ते एसटी एवढी खूप गर्दी असायची ना तेव्हा, खूप गर्दी, उभं राहायला जागा नाही. आणि कसं तरी मग बळबळ आम्ही दोघी जणी चढलो एसटी मध्ये आणि उभं राहिलो. तर एवढी गर्दी ना ताई, तर त्या बाईला उलटेच व्हायला लागले कसं तरी. खिडकी बशी त्यांना कसं तरी उभं केलं, मी उभी राहिले. तेवढी लोक असं इकडून मागून ढकल तिकडून ढकल, वैतागून मी असं कसं तरी. आणि तसंच ह्याला आलो. मग आम्ही स्वारगेटला आलो ताई, आम्ही दोघी जण स्वारगेटला आलो. मग तिथून आमचे 7 रुपये गेले स्वारगेटला. बापरे. त्याच्यातून 7 रुपये गेले 16 रुपयातून नाही का.
7 रुपये गेले स्वारगेटला. मग आमच्याकडे थोडेच पैसे राहिले नाही का. हा 9 रुपये राहिले. स्वारगेट वरून ताई परत स्टेशनला यायचं होतं आम्हाला. स्टेशनला यायचं होतं आणि स्वारगेटला आल्याच्या नंतरून तिथं पण एका माणसाने पाळत ठेवली होती आमच्यावरती. अरे बापरे. हो. आता ती बाई जरा अशिक्षित, तिला एवढं समजत नव्हतं. उतरल्याच्या नंतरून त्यांनी ते आमचं सगळं ओळखलं. ते म्हणजे तिथून डोंगरावरूनच त्या देवीची तिथूनच त्यांनी ते पाळत ठेवलेली होती. तर मग त्यांनी आपली उगाच ओळख बिळख सांगितली थोडी, की म्हणे की नाही का असं असं आहे, तुमचं कोण आहे असं तसं. तर मी म्हटलं म्हटलं माझ्या मामीचे मेहणे आहेत म्हणलं एरवड्यामध्ये, असं लक्ष्मी रोडला राहतात असं तसं मी थोडी ओळख सांगितली होती. तर म्हणले की आम्ही पण तिथेच राहतोय म्हणले, आम्ही त्यांच्या शेजारचेच आहेत. हो असं त्यांनी सांगितलं, आम्ही त्यांच्या शेजारचे, चला आमच्या संग. पण मला काही मनात असं नाही का विश्वास नाही पटला. तर ती बाई आता गोळी होती ना बिचारी, ती म्हणली की तिला वाटलं की आपलं हाय ओळखीचे, सांगितली ओळख, चला यांचं मग जाऊया त्यांच्या संगे नाही का असं बरोबर. आणि मग ताई असं चाललो पुढं, तो माणूस पुढं, त्यांच्या मागं ती आणि तिच्या मागं मी चालले होते. ताई मीच आहे ना तिचं आहे ना इथून तर म्हणजे एक असं अर्धा किलोमीटर गेलो असेल, म्हणजे थोडंसंच असेल लई तर नाही का, 5-10 मिनिटाच्या अंतरावरती. अर्धा किलोमीटर पण नाही म्हणता येईल, 5-10 मिनिटाच्या अंतरावरती गेलो. मी तिचा पदर आहे ना असा खेचला. ती मग मागं वळून बघितलं ओरडणार, तर मी तिला तोंडावर बोट ठेवलं. म्हटलं मामी ओरडू नका, म्हटलं तुम्हाला माहिती नाही कोण माणूस आहे काय येतो आपल्याला माहिती का, म्हटलं पुढे नेऊन आपल्याला ह्याने काय केलं तर. मग तिला मग मी म्हटलं चला म्हणलं गपचूप नाही का. मग त्याला तसंच पुढे जाऊन दिलं ताई. आम्ही तिथून काय केलं, स्वारगेट वरून रिक्षा पकडली आणि ना रिक्षा पकडून आम्ही स्टेशनला आलो. आणि मग स्टेशनला आलो. स्टेशनला आल्याच्या नंतरून ताई माझ्याजवळ पण नाही, त्यांच्याजवळ 1 रुपया राहिला नव्हता ताई. अरे हो 1 रुपया राहिला नाही. काय सांगू, असलं मला रडायला यायचं तेव्हा, खूप रडायला यायचं. मी सारखं देवीचा धावा करायची, नाव घ्यायची. आणि मग तिथं ना स्वारगेटला आल्याच्या नंतरून आपलं स्टेशनला आल्याच्या नंतरून खाली उतरलो आम्ही. आता तिथं तर रात्रीचे किती वाजलेले होते ताई, 7 वाजले होते, संध्याकाळचे 7 वाजलेले. हो. आणि ते आम्हाला गावाला जायला किती लांब नाही का, म्हणजे बरोबर. तिथून स्टेशनवरून म्हणलं नाही तर आहे ना 1-1.5 तास तरी लागत तिकडे जायला. आणि मग मी खाली उतरले आणि हात जोडले देवीला. म्हटलं आई, म्हणलं आई काळूबाई, तू जर म्हणलं अशी एवढी परीक्षा बघितली म्हटलं, पण म्हणलं तिथून पुढं आता तुझंच म्हणलं काम आहे आम्हाला घेऊन जायचं आणि सोडायचं तिकडे नेऊन नाही का. तर म्हटलं जर नाही ना आत्ता म्हणलं या क्षणी तुझी गरज आहे म्हटलं नाही का, आणि तू जर नाही ना आत्ता म्हटलं माझं ऐकलं आणि जर काय आम्हाला झालं तर म्हणलं इथून पुढे मी ना तुझी पायरी पण चढणार नाही म्हणलं. एवढी रडली मी आणि ना आणि असे बोलले, हात जोडले. ताई तुम्हाला काय सांगू, चमत्कार घडल्यासारखं नाही का. आमच्या गावाकडचा आहे ना नवीन ड्रायव्हर झाला होता, म्हणजे नाही का तो असा माणूस, तो अशी म्हणलं समोरच बस आली. अरे वा. त्याचीच बस आली समोर, नवीन ड्रायव्हर झालता तो बसवर. तो समोर त्याची बस आली, थांबलो होतो आम्ही स्टेशनला, बसमध्ये चढलो. त्याला बघून पण तो म्हणलं काय झालं तुम्हाला. मी म्हणलं काय नाही, असं आम्ही चुकलोय आणि आमच्याकडं 1 रुपया पण नाही म्हणलं काका नाही का म्हणलं. म्हणलं आमच्याकडे 1 रुपया पण नाही. म्हणलं नसू द्या काय नका काळजी करू, म्हणलं मी आहे ना. तर मग त्यांनी ते नसू दे म्हणलं मी आहे ना असं बोललं तो नाही का. आणि मग आम्ही एसटीत ते बसमध्ये बसलो आणि ना तो म्हणला की मग तुम्हाला आहे ना आता मला वाघोलीला जायचंय. तर म्हणलं वाघोलीला काय आपलीच लोक आहे तिथं, नाही जरी रात्रीच्या ताई आम्हाला तिकडे जायला किती वाजले, 9:30 वाजली होती वाघोलीत जायला नाही का. हो दोघीच 9:30 वाजले वाघोलीत जायला आम्हाला. 9:30 वाजले. तर मग तिथं गेल्याच्या नंतर पण तेव्हा गाड्या वगैरे काही नव्हतं ना तिकडं. बरोबर. गाड्या वगैरे काहीच नव्हतं. आणि मग ना तिथं 1-2 वाळूचे ट्रक थांबलेले होते. तर म्हणलं असे पोरं आपले गावाकडचे असतील म्हणले, पोरं तिथं तुम्ही जाऊन उभे राहा किंवा मग जिथं असतील ओळखीचे तर तिथे जाऊन राहा. म्हटलं हो आहेत म्हटलं ओळखीचे काही, थांबू तिथं जाऊन. आणि मग गेलो आम्ही, तिथं उतरलो खाली तर खरंच गाडी उभी राहिलेली होती ताई. अरे वा. खरंच गाडी उभी राहिलेली होती. मग त्या गाडीत चढलो, बसलो आम्ही. आणि मग तिथं मग त्यांनी सांगितलं, ते कंडक्टर सांगितलं की नाही का उतरायच्या अगोदर पण बसमध्ये बसलो होतो तेव्हा पण सांगितलं ह्यांच्याकडनं पैसे घेऊ नका, हे माझे नातेवाईक आहेत म्हणून. अरे वा.
हा मग ते चेकर पण असतात ना बसमध्ये हो, हो. उतरायच्या वेळेस पण. मग त्यांनी सांगितलं की असे असे आमचे नातेवाईक आहे, यांच्याकडनं पैसे घेऊ नका. मग त्यांनी आम्हाला कुठंच अडवलं नाही, पैसे वगैरे घेतले नाही, काय नाही. चेकरनी पण असं सोडून दिलं. अरे वा. गाडी आली समोर, तिथं बसलो आम्ही, त्या गाडीत गेलो. तर ताई तिथे गावात गेल्याच्या नंतर नाशिक लोक उभी राहिली होती. तिथं वटा असतं ना पहिले, पूर्वीचे वटे असायचे. मग त्या वट्यावरती ना लोक अशी, आणि आमची आई 3 वाजता पोहोचलेली. आई म्हणली एवढी माझी मोठी पोरगी, माझ्या पोरीचं लग्न ठरले, पोरगी माझी चुकली, कसं होईल काय होईल नाही का. हा ती पण देवीला असं आडजोड आली. तर मामा आणि ते बाईचा नवरा 2 जण आम्हाला शोधायला काळूबाईला गेले तिकडं. बापरे. काळूबाई हो तिकडे गेले. आणि मग आहे ना काळूबाईला गेले आम्हाला शोधायला. आणि मग काळूबाईला शोधायला गेल्याच्या नंतर तिथं पण त्यांनी सांगितलं नाही का की ह्याच्या गेलेल्या आहेत म्हणून घरी. म्हणजे वर्णन वगैरे सांगितलं. ते माझं चुकलं वगैरे की वर्णन वगैरे घेतात ना. हा मग त्यांनी सांगितलं होतं एक मुलगी होती सावळ्या कलरची आणि एक बाई होती अशी बुटकी होती, असं सगळं वर्णन लिहून घेतलं होतं. हा मग ते आमच्या मामाला त्यांना सांगितलं. मग त्या मामाने आमच्या तिथे चौकशी वगैरे केली. आणि मग मामा आमचा परत तिकडून रात्रीचे घरी आले आणि आम्ही तिथे गेलो. मग त्या आईला आमच्या लय आनंद झाला, असा आम्हाला अनुभव आला. एवढी देवीची कृपा ताई. हो मग तेच तर ना ताई, मला तेच सांगायचं होतं, खूप दिवसापासून सांगायचं होतं मला नाही का. खूप छान ताई. आणि कुठेतरी स्वामी असतातच, ही स्वामींची पण कृपा आहे. हो हो हो. याच्यातनं सगळ्यांनी शिकलं पाहिजे की शिक्षण किती महत्वाचं आहे. महत्वाचं आहे, बरोबर आहे ना. मग मी शिकलेली होते ना ताई, 7वी शिकलेली, माझी 7वी झालेली त्यावेळेची. त्यामुळे तेवढी चलाकी होती ना ताई. चालाकी होती हो. त्या माणसाच्या मागे गेले असतात त्या ताई. हा ते ताई गेलेच असते बघा, कारण त्यांना एवढं समजलं नव्हतं. त्यांना एवढं समजलं नव्हतं, चला म्हटलं तर ते गेलेच असत्या. कारण विश्वास पटला होता ना त्यांना की हा बाबा आहेत ओळखीचे वगैरे असं. शिक्षण नसलेली माणसं साधी भोळी असतात. साधी भोळी, बरोबर आहे. खूप छान ताई, मी शेअर करते. हो 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 ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हो श्री स्वामी समर्थ ताई. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.